तो मेरे दोस्त हमारे पाटिल साहब यहाँ मौजूद है और पाटिल साहब माँ के बारे में कुछ कहना चाहते हैं। तो सर 8 बजे तक हमारे साथ है, लेकिन 8 बजे के बाद उनको बाहर जाना है। ठीक है, कोई बात नहीं, लेकिन 8 बजे तक जो मालूमात वो देंगे हमें माँ के बारे में, वो बहुत ही कीमती रहेगी और अपने लिए बहुत फ़ायदेमंद रहेंगी। क्योंकि कुछ ऐसी बातें हैं, क्योंकि ऐसे कुछ कविताएं हैं जो यहाँ हमको सब वो सर पेश करेंगे। तो मैं उनके पास माइक सौंप देता हूँ। थैंक यू दोस्तों। हेलो, धन्यवाद सर। सच में सर ने इतनी तारीफ की जितने तारीफ तो मैं नहीं हूँ, क्योंकि माँ से बढ़कर सृष्टि में और कोई बेटा का रंग नहीं हो सकता है। दोस्तों, आपको क्या कहे उस गंगा के बारे में जिस गंगा के बिना हमारा जीवन अधूरा होता है। खरंच आपण ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये, अंबरनाथ शहरामध्ये आज एका असे विश्वामध्ये असे मोजलेले असे परिवार असतात, त्या परिवारातील सुदामासारखे, कृष्णासारखे मैत्री मला ह्या धर्तीवरती, या जगावरती भेटले, म्हणजेच माझे मित्र, परम मित्र म्हणजे वाढून सर। मित्रांनो, तुम्हाला यांच्याविषयी माहिती मला सांगण्यासाठी मला असं वाटतं की मला एक दिवस अपूर्ण पडेल, कारण की आमची अशी मैत्री झाली ती ह्या धर्तीवर सुद्धा एक इतिहास असेल, एक मिसाल असेल, एक मॉरल असणार आहे। कारण की सोनं उगच असंही चमकत नसतं, सोनं उगच असंही चमकत नसतं। म्हणून म्हणतो मी सर्वांसाठी आणि आमच्या परम मित्रासाठी आणि त्यांच्या पूर्ण परिवारासाठी, सर्वच म्हणता की प्रत्येकानं सोन्यासारखं व्हावं, असं म्हणतं की नाही? आपले आई बाबा, आपले पूर्वजांनी म्हटले आहे की प्रत्येकानं सोन्यासारखे व्हावे, पण मित्रांनो, माझ्या आईबापांनो, सोन्यासारखं होऊ नये असं माझं मत आहे। कारण की सोनं हे नाकात आणि कानात आणि गळ्यात आणि हातात आणि तिजोरीत ठेवतात। म्हणून जर व्हायचंच असलं तर माणसाने परिसासारखं व्हावं, जसं वाढून सर आज परिसासारखे आहे। जिथं जातं तिथं आपल्या शहराचं, आपल्या मातीचं, आपल्या आईवडिलांचं नाव पूर्ण महाराष्ट्रावरती, महाराष्ट्राबाहेर त्या ठिकाणी फेसबुकच्या माध्यमाने गाजत आहे। म्हणजे सोन्याहून पिवळं नाही का? तर अशा परम मित्रांसाठी काय शब्द बोलावे? खरोखरच त्या ठिकाणी वाढून सर, मी तुमचे खूप ऋणी आहे। मी आज तुम्हाला पाहतोय तर माझ्या नजरेमध्ये तुम्ही एक मोठे स्टार आहेत। खरोखरच मी तारीफ करत नाही, मी संदीप पाटील आहे, कारण संधी देणारा आहे। मी कधी तारीफ करत नाही, सत्य आहे ते बाहेर काढल्याशिवाय राहत नाही। मी अंबरनाथ शहरामध्ये आज 17 वर्षापासून फातिमा स्कूलमध्ये कला शिक्षक आहे। बाहेर माझे पर्सनल डेव्हलपमेंट, करिअर गाईडलाईन, काउन्सिलिंग, मोटिवेशन स्पीच, त्यानंतर मी स्केच पण करतो वर्णनावरून। माझ्यामुळे 35 लोक आतमध्ये आहेत, सांगणार नाही कसे आहेत। माझ्यामुळे 35 लोक आतमध्ये आहेत। पण मित्रांनो, एक सांगतो, मी अशा परिवाराशी माझा संबंध जोडला की माझ्या जीवनामध्ये सुद्धा काहीतरी बदल घडला। ज्या वेळे मी सरांना भेटत होतो, त्यांच्या शब्दात, त्यांच्या नावामध्ये सुधीर म्हणजे सुंदरसे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे सरांच्या अंदाज गुण आहे संपन्न। आणि धीर म्हणजे एकदम शांत, संयमी, विचारवंत, गुणवंत, श्रेष्ठवंत असे सुधीर सर आहेत। खरोखरच त्या ठिकाणी अशा ह्या आईला आज मी त्यांच्या चरणी 2 शब्द बोलण्याची माझी इच्छा आहे। मी सरांची परमिशन घेतलेली आहे। मातीच्या घरामध्ये मायमयी जात्यावरी दळीते, एक एक दाण्याला रक्त जिजवते, पिठाच्या घोड्याला अश्रून भिजवते, माय अशी ही आई असते। आई ही डोळ्याची पापणी असते आणि बाप हा डोळ्यातला अश्रू असतो। आई ही डोळ्याची पापणी असते, बाप हा डोळ्याचा अश्रू असतो। पण अश्रू फक्त आईचे दिसतात, बापाचे दिसत नाही। कारण आई ही आपल्याला खाऊ घालते, पण अन्न बाहेरून आणून देणारा तो बाप असतो। बाप हा पहाडासारखा असतो आणि आई मात्र ती चुल्ह्यातले एक झाड असते, जी मुलांना शिजून खाऊ घालत असते।
आणि अशा या समस्त समुद्रावरती या धरतीवरती आईच्या पोटी जन्म घेतला देवानं, कारण की आईजवळ एवढी माया असते की ते देवाला स्वर्गात देखील मिळाले नाही, म्हणून देव सुद्धा आईच्या पोटी जन्माला आला. बरोबर आहे की नाही? म्हणून केवड माय बापा कासी, मी समुद्राला काय सांगावं, सूर्याला काय पाहावं आणि सोन्याला काय दाखवावं, अशी माझी इथं गत्या झालेली आहे. कारण की या सर्व इथं गायक आहेत, हे सर्व ऑर्केस्ट्रा, सर्व एक सुंदरसे कलाकार आहे आणि त्यांच्या समोर मी काय सूर लावावं, माझं फाटलेलं सायलेन्सर आहे, प्रयत्न करत आहे. मित्र हो, आई ही किती असते ते मी आपल्या दुसऱ्या कवितात मी सांगत आहे आपल्याला. कारण की आईचं बोलता बोलता मात्र आयुष्य सुद्धा अपूर्ण राहत असतं. थोडासा इको करता येईल तर बरं होईल. माझी कविताचं नाव आहे आईबापांची भक्ती. आईबापांची भक्ती. मी कालच ही कविता तयारी केलेली आहे. चालता बोलता सहज लिहित असतो. चाल माझी. देहातीची जोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. ही चाल आपल्या सर्वांना माहिती आहे. भूतलावर इतकं प्रसिद्ध असं गीत आहे आणि ह्या गीताला अनुसरून मी 2 शब्द लिहिलेले आहे. फक्त चाल ह्या गाण्याची आहे. आई बापाची मूर्ती भक्तीची तिजोरी, आई बापाची मूर्ती भक्तीची तिजोरी, लेकरांसाठी राहिले उपासी, लेकरांसाठी भक्ती. ऊन तान सन केली पुत्र प्रेमासाठी, म्हातारपणी आधार व्हावा भीती जीवनाची. तड हाताच्या फोडावानी जपले लेकरांना, लेकरासाठी उपासी राहिले लेकरासाठी. वेडा माय बापाची माया, वेड्या माय बापाची माया कधी नाही संपते. ज्याची त्याला शिकविले कर्तव्य त्यांनी केले, लेकर मोठे झाल्यावर करावी त्यांनी सेवा. आई बापाची मूर्ती भक्तीची तिजोरी, लेकरासाठी राहिले उपासी, लेकरासाठी भक्ती. स्वार्थ जणू मनावरती दिसला आरसा, नाही कळला कुठे तरी आपलाच वारसा. उतार वय झाले आता स्वतःला सांभाळा, उतार वय झाले आता स्वतःला सांभाळा. आई बापाची मूर्ती भक्तीची तिजोरी. अशी ही आईची गाणं मी एका छोटा स्वरचित मी कालच लिहिली आणि आज आपल्या समोर एक चालाचा मी प्रयत्न केला लावण्यासाठी. कारण तुमच्या समोर ह्या सर्व समुद्रासारख्या आई बहिणींना मी काय सांगावे. खरोखरच आईची गाथा मित्रांनो, ज्या वेळेला आईला किती दुःख झालं तर ती आई मात्र सांगत नसते मित्रांनो. लक्षात द्या लेकरांनो. कारण की आधीच्या लोकांनी झाड लावलं, वृक्ष लावलं, वटवृक्ष बनवलं, सर्व सावली दिलेली आहे. पण आत्ताच्या लेकरांना मात्र आईबापांची कळ ही खूप कमी झालेली आहे. कारण की मागता न मागता त्यांना सहज मिळत असते, म्हणून त्यांना आईबापाची कदर नाही आहे. लेकरांनो, ज्याला आई नसेल त्याला विचारा रे काय आईचा निबंध आणि काय ती आईचं गाथा असते. ज्याला बाप नाही त्याला विचारा रे की बाप काय असतो. म्हणून आहे तोपर्यंत त्या मूर्तींची पूजा करा, त्यांना कधी विसरू नका. खरोखरच त्या ठिकाणी आईची महती अजून पुढच्या कडव्यात मी सांगेलच. मी सरांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि सरांचं एवढं कौतुक करतो की जो लेकरू आईबापांचं आईचं असं 75 वर्ष जो सेलिब्रेट करतो, विचार करा असा लेकरू प्रत्येक आईला व्हावा. हे का नाही हेवा असेल, प्रत्येक आईला हेवा वाटेल. धन्यवाद.